नमस्कार, स्वागत करते मी तुमचं चॅनलवर. तुम्ही बघू शकता दिवाळीच्या 1 दिवस अगोदरचा जो व्हिडिओ आहे. तर इथे आहे मुलांना शाळेमध्ये किल्ला बनवायला लावलेला होता. इथे किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठला पण एक किल्ला बनवायचा आणि सेल्फी काढून शाळेत पाठवायची, असं यांचा जो मुलांचा शाळेमधून प्रकल्प आलेला आहे, प्रोजेक्ट म्हणू शकतो आपण त्याला. त्यांनी माती आणलेली आहे. माती मी त्यांना चाळून दिलेली आहे. माती जी आहे मी पोल्ट्री फार्ममधूनच घेऊन आलेली आहे आणि अंशची उगीचच इथे लुडबुड चालू आहे. कारण अंश या मुलांना किल्ला पण बांधून देत नाही आहे आणि व्यवस्थित काहीच करून देत नव्हता. चला, किल्ल्याचं काम आमचं त्या दिवशी झालं. तर संध्याकाळी आता मुलांना इथे खरेदीसाठी आम्ही आलेलो आहोत राजपालमध्ये. श्रीरामपूरमध्ये हे राजपालचं नवीन मोठं असं मॉल झालेलं आहे, कपड्यांचं आहे. म्हटलं आपण बघून पण येऊया. खूप महाग असले तर तिथे कॅन्सल करूया. मला तिथे हा क्लच खूप आवडला आणि मी ह्या क्लचबरोबर तिथे व्हिडिओ घेतला. आधी तिकडे पण दिला. तिला म्हटलं की मी नेक्स्ट टाईम जरूर हा क्लच घेईल, कारण त्याची किंमत ₹250 होती. आणि इथे आम्ही रुहीसाठी पण फ्रॉक बघितली, पण आम्ही घेतली नाही, कारण माझं टार्गेट ह्यावेळेस आर्यन आणि अंशच होते, कारण आदितीला ड्रेस घ्यायचा नव्हता असं ठरलेलं होतं. पण आम्ही तिथे गेल्यानंतर तिच्यासाठी पण सुंदर असा ड्रेस घेतला आणि बजेटनीच इथे शॉपिंग झालेली आहे. आता नंतर आदितीसाठी इथे सँडल घ्यायचे आहेत. आम्ही एका शॉपमध्ये गेल्यानंतर तिला सँडल बघितले होते. हायवेच्या कडेनेच एक दुकान होतं, पण तिथे काही पटले नाही तिला. मग आम्ही पुन्हा पुढे आलो आणि आमच्या जवळच खंडाळ्याला एक शॉप आहे, तर आम्ही तिथे थांबलो. कपड्यांची खरेदी अवघी आमच्या अर्ध्या पाऊण तासात झाली होती आणि खरं तर कपडे खूप महाग होते, घ्यायचे एवढे महाग नव्हते. पण मग आम्ही 600च्या रेंजमध्ये इथे कपडे ठरवून गेलो होतो की 600-700पर्यंत मुलांचे कपडे बसवायचे. पण मॉलमध्ये गेल्यानंतर कळलं की बापरे, हे तर 2000पर्यंतचे ड्रेस आहेत. पण मी यावेळी ठरवलं होतं की नाही, आदितीसाठी जे आहे तर चांगली येतं इथे खरेदी करायची मुलांसाठी पण. दिवाळीच्या दिवशी सकाळची रांगोळी आहे आणि ही संध्याकाळी ह्या मुलींनी काढलेली रांगोळी आहे. शॉपिंग माझी मुलांची शॉपिंग होती. यावेळेस मी माझ्या स्वतःसाठी काही घेतलेलं नव्हतं. साडी वगैरे मला काही खरेदी करायची नव्हती आणि लक्ष्मीपूजन इथे मी अशा पद्धतीने जे आहेत माझ्या मुलींनीच इथे मांडलेलं होतं. लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळीच मी इथे बघत होते. गळ्यातले सेट बघत होते. माझे ऑनलाईन मी शॉपिंग करते. मला 2 मंगळसूत्र छान असे ऑर्डरचे आलेले आहेत. एक मी माझ्यासाठी घेतलेलं आहे आणि एक जे आहे मी इथे ऑर्डरचं आहे आणि आणखीन एक यायचं आहे. ते दिवाळीच्या दिवशी नाही येणार, तर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येणार आहे. मी इकडे मंगळसूत्र बघत होते, तोपर्यंत आमचे जे टॉमी आणि टफी आहेत, मागे तुम्ही व्हिडिओ बघितलेला होता की आपला टॉमी जो व्हाईट आहे तर तो एक्सपायर झालेला होता. आणि नंतर आम्हाला 2 कुत्रे पाहिजेच असतात, लहान जे बरोबरीनं वाढतील असे. मग ते टॉमी आणि टफी त्यांच्या गळ्यात आम्ही सकाळी बेल्ट बांधून घेतला, जेणेकरून संध्याकाळी ते ही रांगोळी पुसून काढणार नाहीत. कारण आम्ही एवढ्या रांगोळ्या काढतो ना, ही कुत्र्याच्यावरती लोळतात आणि ही रांगोळी पुसून काढतात. आम्ही खूप मुश्किलने त्यांच्या गळ्यात बेल्ट टाकले आहे, पण एकाने टाकून दिला आणि एकाने टाकून दिलेला नाही आहे. आणि खरं झालं की रांगोळी झाली संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ते रांगोळी तशीच राहिलेली होती. रांगोळी काढायला 4 वाजता लागलेली आदिती, आणि तिने आणि तिच्या मैत्रिणीने रांगोळी इथं काढली. आदिती पण तिच्या घरी रांगोळी काढायला 2 तास गेली होती आणि ही रांगोळी काढायला खरं तर ह्या मुलींना 2 तास लागले. आणि त्यांना म्हटलं काही नाही, तुम्ही तुमचे मनाने रांगोळी काढा. रांगोळीबद्दल आपलं कुठेच मत नाही आहे की तुमची रांगोळी चुकेल, कशी येईल, काही येईल. आणि थोडंफार आयडियाज मी रांगोळीच्या दिल्या की अशा पद्धतीने जे आहे तर ती रांगोळी कलर भरा म्हणून. शेजारी सारखे कलर आल्यानंतर रांगोळी जी आहे तर चांगली दिसत नाही आहे. पर्पल शेजारी पिंक नको आहे. आणि असे जे टिप्स आहेत छोट्या रांगोळीच्या, त्या मी आधी तिला दिलेल्या आहेत. आणि ऑनलाईन जी माझी शॉपिंगची रांगोळीच्या बॉटल आहे तर त्यांचा इथे वापर झालेला आहे. खूप सुंदर असं ऑनलाईन रांगोळीचं शॉपिंगचं जे आहे माझे बॉटल्स आलेले आहेत. आणि सुंदर असं जे आहे रांगोळी पण मुलींच्या मानाने त्यांनी खूप सुंदर काढलेली आहे. आणि ही गौरी आहे, तर गौरीच्या घरी देखील आधी ती रांगोळी काढायला गेलेली होती आणि इथे पण गौरी रांगोळी काढत आहे. दोघींनी एकमेकींच्या घरी दरवर्षी रांगोळी काढायला जात असतात. रांगोळीचा आधी तिला म्हटलं की अगोदर एक फोटो काढून घे, म्हणजे आमचा भरवसा नव्हता की आमचे कुत्रे रांगोळी ठेवतील म्हणून. कारण एक कुत्रं बांधल्यानंतर दुसरं जे आहे तर ते खूप जास्त पद्धतीने इकडे तिकडे फिरतं आणि आरडाओरडा करतं. त्यामुळे मी ही कलर रांगोळी जी आहे तर एकही कुत्रं आम्ही बांधलेलं नव्हतं. संध्याकाळी आता दिवे लागणीचा वेळ झालेला आहे आणि लक्ष्मीपूजनाचा वेळ आहे. मुहूर्तानुसार कुणी 5:30पर्यंत लक्ष्मीपूजन करणार होतं, तर कुणी 8:30पर्यंत करणार होतं. पण मी कॅलेंडरप्रमाणे चालले आणि कॅलेंडरप्रमाणे जर 8:30पर्यंत आपल्या लक्ष्मीपूजनाचा वेळ होता, तर 7:45पर्यंत आमचं सगळं जे आहे ते लक्ष्मीपूजनाचं आवरलेलं होतं. पूजा जी आहे ही मांडलेली अगोदरच होती, पण पूजा करण्याचा जो वेळ आहे तो आम्ही 7:30 8:30च्या दरम्यान, मला वाटतं की 8 सव्वा 8मध्ये आमची सगळी ही पूजा झालेली होती. यांनी जे आहे तरी ते दिवे लावलेले होते आणि आदितीने सगळी ही पूजा मांडलेली आहे. आणि पूजा मांडण्यामध्ये आमचं जे आहे आदितीने सगळं केलेलं आहे, मी घरात आवरत होते. अशा पद्धतीने आदितीने सिंपल पूजा मांडून घेतलेली आहे. तिनेच सगळं काही सामान वगैरे करून जे आहे
आहेत धान्य ते सगळं तिने भरून ठेवलेलं आहे. रांगोळी तिने बरीच मदत केलेली आहे यावर्षी. आणि आदिती पण खूप खुश आहे, कारण तिला तिच्या चॉईसचा ड्रेस जो आहे, जो तिला मनात आवडलेला आहे, तो मी लगेच तिला घेतलेला आहे. आणि यांच्या हाताला इथे बसलेला आहे चटका. आणि इथे जे आहे मी खूप सुंदर असं दिव्यांचं जे ऑनलाईन शॉपिंग करते मी तिथूनच घेतलेलं आहे. तर मला हे अवघं सगळं पूर्ण पडलेलं आहे 200 रुपयाला. तर खूप सुंदर आहे. इथे याच्यामध्ये 7 एक दिवे लागतात, साईडनी मोर पण आहे आणि हे जे आहे दिसायला पण खूप छान दिसतं. आता त्यामध्ये आम्ही इथे तेल वगैरे टाकलेलं नाही आहे सध्या, पण आम्ही नेक्स्ट टाईममध्ये जेव्हा वापरू तेव्हा मी तेल टाकून वापरू शकते. तर हे दोन आपण आपल्या पद्धतीने जे मी सँड म्हणून मिळतं आपल्याला मार्केटमध्ये मिळतं, तर त्याचा इथे सध्या वापर केलेला आहे. आणि गुलाबाची फुलं जे आहे तर ते आम्हाला इथे मिळालेले नाही आहे. आम्हाला यावेळेस गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या पाहिजे होत्या, पण मी असं ॲडजस्ट करून घेतलेलं आहे की नाही आलं तरी काही नाही, आपण आपल्या पद्धतीने जे आहे सिंपल पद्धतीने जे लक्ष्मीपूजन करायचं. आणि खूपच असं टेन्शन वगैरे घेत बसायचं नाही आहे की हां ही वस्तू आहे ती वस्तू नाही आहे, किंवा बऱ्याचशा वस्तू नसल्या तर आपण दुसरी वस्तूने ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर सगळ्यात जास्त मेन मी जे आहे ते मानते आहे की आपलं जेवणाचं आपण जे जेवण बनवतो ते लक्ष्मीपूजनाला देणं, आणि आपण घरातला स्वयंपाक म्हणजे अन्न जे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीनं नैवेद्य हा आपल्याला देवापर्यंत पोहोचणं. बाकी फुलं आणि बाकी जे आहेत ते आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. तर इथे मी फळं एका साईडनी हे सगळं जे आहे आधी तिनेच केलेलं आहे. मी फक्त आलेले होते जे नैवेद्याचं ताट आहे पुरणपोळीचं ते घेऊन आलेले. बाकी लाडू चिवडा वगैरे सगळं आधी तिने 5 जे पदार्थ आहेत तर आधी तिनेच ते इथे ठेवलेले आहे तिच्याच पद्धतीने. आणि ताटांची आयडिया वेळेस तिने दिली होती, तर ती बोलली की नाही मम्मी आपण वाट्या न ठेवता ह्यावेळेस एका ताटातच सगळं ठेवूया, कारण आपण जेव्हा जेवण करतो तर ताटातच करतो आणि मग आपण 5 वाट्या ठेवायच्या असं का. तर मी म्हटलं चला ह्या वर्षी आधीच्या पद्धतीने होते, पुढच्या वर्षी तिच्यात चेंज होऊ शकतो. तर ती म्हणेल की नाही मम्मी वाट्यांमध्येच ठेवूया, वाट्यांमध्ये छान दिसतं. तर पूजा मांडल्यानंतर सगळ्यांना इथे पूजा करून घ्यायला लावलेली आहे. सगळ्यात अगोदर यांनी पूजा केलेली आहे आणि नंतर मी इथे पूजा केलेली आहे. तर आम्ही दोघांनी नंतर बरोबरच केलेली होती पूजा, आणि आधी त्यांना सगळ्यांकडून ही पूजा आम्ही करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर फुलं जे आहेत प्रत्येक वस्तूच्या शेजारी एक एक झेंडूचं फूल जसं आपल्याला पाहिजे तसं इथे फूल ठेवायचं आहे. तर आधी तिची दिवाळी चालू झालेली आहे. आधी तिला म्हटलं की तुझा ड्रेस घाल आणि तुझी दिवाळी एन्जॉय कर, तुझे फटाके असेल ते काय तुला आणलेलं आहे ते सगळं एन्जॉय कर. आणि मुलींनी पण तितकंच आनंदाने दिवाळी साजरी करावी जितकं मुलं फटाके वाजवतात. तर मुलींनी सुरसुऱ्या वाजवावी, भुईचक्कर वाजवावी, झाड वाजवावी, अशा पद्धतीने ज्या आहेत मुलींनी त्यांचा आनंद व्यक्त करावा असं मला वाटतं. की तू पण तुझं जे दिवाळीचं आहे तर तू आता एन्जॉय कर. आता आर्यनने तर खूप लवकर ड्रेस घालून बसला होता. आर्यनला पण मी तिथून श्रीरामपूरमध्ये जो मॉल झाला आहे तिथूनच आम्ही ड्रेस घेतलेला आहे. अंशला पण आम्ही तिथून ड्रेस घेतलेला आहे. तर आता आर्यन देवपूजा इथे करत आहे. तर आर्यनची देवपूजा जी आहे तर ही मी त्याला सांगितली होती त्या पद्धतीने तो करतोय आता एवढं. आणि त्याचा सगळा जीव जे आहे बाहेर फटाक्यांमध्ये अडकलेला आहे, कारण तो खूप वेळचा फटाके वाजवत होता. आज त्याला देवपूजा करायला सांगितली तर त्याला वाटतं की 5 मिनिटात मी पटकन देवपूजा करून मी कधी माझे फटाके पुन्हा फोडायला जातो. मग मी त्याला म्हटलं नाही आर्यन व्यवस्थित कर पूजा, आपण एकदाच करतो ही लक्ष्मीची पूजा. आणि खरं तर सगळ्यात अगोदर त्याला म्हटलं की मी लक्ष्मीनारायण आहे तर तिथे पण हळद कुंकू वाहा, आणि मेन जी लक्ष्मी आहे तर तिलासुद्धा तिथे तुम्ही हळदी कुंकू वाहा. तर 2 वस्तू ह्या 2 ज्या आहेत तर इथे तुम्ही आवर्जून हळदी कुंकू वाहा आणि दर्शन घ्या. आणि सगळ्या ज्या गाड्या होत्या आणि म्हणजे माझ्याकडे जे 4 व्हीलर एक आहे आणि 2 व्हीलर आहे, सायकल्स आहे, या सगळ्या आर्यननी आल्यानंतर तो दुकानावर गेला होता. दुकानावरचं लक्ष्मीपूजन त्याने मांडलं आणि मग इथं आला. तर इथलं देखील लक्ष्मीपूजन आदिती मांडत होती तोपर्यंत त्यांनी सगळ्यांना हार केले, आणि त्यांनी एवढे हार केले की झेंडूचे फुलं खूप कमी ठेवले इथे आमच्यासाठी, आणि हार बांधून पण दिले. तर मी स्वयंपाक करत होते तर माझ्या लक्षात आलेलं नव्हतं. तर मी म्हटलं काही नाही आपण ॲडजस्ट करूया. तर मोठ्या गाडीला हार करायचा होता. छोट्या दरवाजे आहेत तर 4-5 दरवाजे आहेत. 2 नवीन पोल्ट्री सेट झालेले आहेत तर त्यांना पण पाहिजे होते हार. आणि सायकल्स आहेत, सगळे जे नवीन नाही आहे पण ते धुतलेले आहे सगळ्यांनी ते हार लावण्यात आलेले होते. तर झेंडूचे हार आर्यननी सगळे केलेले आहेत. तर 1 तासात आर्यननी चांगले हार बनवलेले होते आणि त्याच्या पण लक्षात आलं नाही. आमच्या नंतर जेव्हा हार बांधून दिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की लक्ष्मीपूजनाला जे आहे तर फुलं त्याने खूप कमी ठेवले होते. पण म्हटलं आता जाऊ दे आपण याच्यातच ॲडजस्ट करूया. तर छान असं लक्ष्मीपूजन जे आहे माझं झालेलं आहे. दिवाळी आमची चांगली गेलेली आहे आणि मुलांना पण खूप आनंद झाला आहे. खरं तर मुलांना आनंद मला तर ह्यावर्षी अगदीच जवळून कळलं की मुलांना सगळ्यात जास्त आनंद फटाक्यात असतो. बाकी त्यांना कपड्या वगैरेत आनंद एवढा नाही आहे तेवढा फटाके वाजवण्यात असतो.
तर नेक्स्ट टाईम मी जो नवीन फटाका आहे कुठलाही सुद्धा महाग असू द्या तो घेण्याचा प्रयत्न करेल. फक्त तो खूप असा हार्मफुली नसला पाहिजे की त्या फटाका वाजवल्याने मुलांना काही जवळून वाजवल्याने हात भाजणं वगैरे नसलं तर ते तसे फटाके जे असेल तर मी ते आवर्जून घेईल. आणि भरपूर नवीन प्रकारचे जे फटाके आहेत तर मी सगळ्या प्रकारचे फटाके पुढच्या वर्षी घेण्याचा प्रयत्न करेल. कारण या वर्षी पण त्यांनी अवघ्या 4-5 दिवसाअगोदर फटाके वाजवत आहे. अहमदाबादला हे मागच्या आठवड्यात गेलेले होते तर तिथून ते भरपूर फटाके घेऊन आलेले होते. पण ते फटाके मोठे नव्हते तर छोट्या साईजचे होते. पण फटाक्याची क्वांटिटी खूप जास्त होती. तर आता यांची पण पूजा आवरलेली आहे. इथे आम्ही लक्ष्मीनारायणाचं जे आहे तर इथे थोडा वेळ मंत्र जपलेले आहेत. आणि आदितीला इथे पाया पडायला लावलेलं आहे. आर्यनला सुद्धा इथे पाया पडायला लावलेला आहे. तर आदिती आता इथे माझ्या पाया पडत आहे. मी आशीर्वाद देत आहे तिला की चांगलं आरोग्य आणि चांगली बुद्धी देऊ. हे माझे आशीर्वाद पहिले असतात मुलांसाठी. कारण आरोग्य आणि बुद्धी चांगली दिल्यानंतर माणूस कमवू शकतो आणि कमवलेलं वापरू पण शकतो. तर सुंदर असं माझं छोटंसं लक्ष्मीपूजन झालेलं आहे. कारण मी खूप छान लक्ष्मीपूजन बघितलं होतं आणि यापेक्षा पण खूप सुंदर लक्ष्मीपूजन जे आहेत माझ्या बहिणींचे लक्ष्मीपूजन पण खूप छान होते. मला सगळ्यांचे लक्ष्मीपूजन खूप आवडले. तर अशा पद्धतीने जे आहे तुमचं लक्ष्मीपूजन कसं झालं ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आम्ही ते फोटो जे आहे तर नेहमीच फोटो काढत असतो. तर मी ते फोटो काढलेले आहे आदितीबरोबर, आर्यनबरोबर आणि अंशबरोबर. तर आदितीने संध्याकाळी जेव्हा तिच्या बहिणींना फोन केला होता आणि हॅपी दिवाळी असं बोलली आणि दोघींनी एकमेकींबरोबर फोटो शेअर केले. तर दीपालीचे फोटो आले. दीपालीचा ड्रेस मला खूप जास्त आवडला. खूप सुंदर ड्रेस होता दीपालीचा. आणि अंश आणि आदितीने सेम कलरचे ड्रेस घेतलेले होते. पण जेव्हा मी खरेदी करून घरी आलो तर अंशने त्याचा ड्रेसचा बॉक्स आहे तो माझ्यापुढे फेकून दिलेला होता. मी म्हटलं काय झालं अंश, का तुला ड्रेस आवडला नाही आहे का? कारण घरी आल्यानंतर त्या तिघांनी पण ड्रेस घालून बघितले. आणि आर्यनचा ड्रेस तुम्ही बघितलेलाच आहे आकाशी कलरचा. खूप सुंदर दिसतोय आर्यनला. आर्यन गोरा आहे, त्याला कुठला पण कलर खूप छान दिसतो. तर अंशनी जो आहे तर त्याचा अंगात घातलेला जो त्याच्या पुढे हा ड्रेस आत्ता जो घातलेला आहे तर तो दिवाळीच्या 1 दिवस अगोदरच माझ्यापुढे फेकून दिला आणि बोलला की मला नाही आवडलेला हा ड्रेस, मला दादाचा ड्रेस पाहिजे. आणि मी म्हटलं अरे तुझा ड्रेस खूप सुंदर आहे. मग आम्ही त्याला दुकानातच विचारलेलं होतं की बघ तुला हा ड्रेस आहे तुला आवडला का? तर तो प्रत्येक ड्रेसला हो म्हणायचा. मग आम्ही एक घेतला जो आम्हाला पसंत पडलेला होता. आम्ही कलर काही बघितलेलं नव्हतं की कुठला पण म्हटलं एखादा घ्यायचा म्हणून आम्ही घेतला होता. पण आम्हाला तो कलर पण आवडला होता अंशचा. पण घरी आल्यानंतर आर्यनने जो आकाशी कलरचा घातला तर आर्यनला खूप उठून दिसत होता आणि अंशच्या लक्षात आलं असावं. तर त्याने माझ्यापुढे फेकला कपडे वगैरे सगळे आणि माझ्यापुढे तो लागला बोलायला की मला नाही घालायचं म्हणून. तर मला खूप हसायला आलं अंशचं. मग मी त्याला बोललं अरे बाळा तू त्या दिवशी तर बोलला होता की तुला तू मगाशी तर बोलला होता दुकानात की मम्मी मला खूप आवडला, मग आता काय झालं? मग तो मला बोलला की नाही मी खोटं बोललो होतो, मला दादाच्या ड्रेससारखाच ड्रेस पाहिजे. तर मला खूप आवडला त्या ड्रेस. मग मी त्याला समजावून सांगितलं की ठीक आहे नको घालू आणि रुही घालणं नावी माझी मुलगी आहे ना तर ती घालेल असं 1-2 वेळा मी त्याला थोडंसं म्हटलं की नाही तुला नसेल लागत तर कोणाला तरी देऊन टाकू. आणि मग तो बोलला की नाही मला खूप आवडलेला आहे. मग त्याने त्याचा ड्रेस घेतला बॉक्समध्ये पुन्हा ठेवला आणि ठेवून दिला. तर आता अंश खूप हुशार झालेला आहे. अंशला सगळ्या गोष्टी समजायला लागलेल्या आहे. आणि नंतर आम्ही दिवाळी होईपर्यंत म्हणायचो की आर्यनचा ड्रेस छान नाही आहे, अंशचा ड्रेस खूप सुंदर दिसतो आहे. म्हणजे आम्हाला शेवटपर्यंत फक्त अंशची मनधरणी करावी लागली कारण हा ड्रेस त्यांनी कंटिन्यू दिवाळी संपेपर्यंत जे आहे अंगात ठेवावं म्हणून. आम्ही जर कुणी काही जरी झालं तर म्हणायचो आर्यनचा खूप छान नाही आहे पण अंशचा ड्रेस खूप सुंदर दिसतोय आणि त्याला खूप आनंद व्हायचा. तर अशा पद्धतीने मुलांचा आनंद जो आहे तो फटाक्यानंतर कपड्यांमध्ये आहे. पहिला फटाक्यात आहे. अंश खूप बिझी होता फटाके वाजवण्यामध्ये. अंशची ह्या वर्षीची दिवाळी म्हणजे 1 नंबर चांगली गेलेली असेल कारण त्याला आता कळायला लागलेलं आहे बऱ्यापैकी. तो गोष्टी ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच्यामध्ये आता खूप पुढे जायला लागलेला आहे अंश. आणि अंश खरं तर आज जो आहे म्हणजे आज दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी व्हिडिओ मी एडिट करत आहे तो पहिल्यांदा मला सोडून मामाच्या गावाला गेलेला आहे. आणि इथे जो आहे तर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीचा जो मी तुम्हाला इथे व्हिडिओ मी इथे सांगणार आहे की दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आर्यन, आदिती आणि अंश हे तिघे देखील गेलेले आहेत मामाच्या गावाला. तर लक्ष्मीपूजन झालेलं आहे आमचं आणि दुसऱ्या दिवशी मी हा व्हिडिओ जो आहे तो एडिट करत आहे. तर बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशीचे आहे. तीनही मुलं 11च्या दरम्यान जे आहेत तर गेलेले आहेत, 11-12च्या दरम्यान जे आहेत तर गेलेले आहेत मामाच्या गावाला. आणि पहिल्यांदा अंश आता मला सोडून जाणार आहे मामाच्या गावाला. तर कसा राहील काय राहील काहीच सांगता येत नाही आहे. पण व्यवस्थित राहिला पाहिजे, खाल्लं पण पाहिजे. खाण्याचा तर त्याला खूप मोठा प्रॉब्लेम आहे.
खात नाही आहे तो माझ्याशिवाय तो काहीच जेवण करत नाही आहे. त्यामुळे मला अंशची खूप काळजी लागून असते. तर वरण भात मी करून बघितलं, सगळ्या गोष्टी मी अंशसाठी केलेल्या आहे, पण अंशकडे कुठला जास्त एवढा परिणाम झालेला नाही आहे. 50% सुधारलेला आहे, 100% अजून अंश आलेला नाही आहे. तर आदिती आणि आर्यनचे जाणार आहे दोघं म्हणून तो पण कळला आणि शेवटी तो पण गेलेला आहे अवी मामाच्या घरी आणि विकी मामाच्या घरी. कारण अवी आणि विकी यांचे खूप वेळा फोन आलेले आहेत की मुलांना पाठवून दे, मुलांना घ्यायला कधी येऊ. आणि मी म्हटलं जा, आता मामा बोलवत आहेत आणि मामाला वाटत असेल की यावं म्हणून घरी, तर जा. आणि विकीचा पण मला फोन आला होता, तर त्यामुळे मी मुलांना पाठवलेलं आहे. तर त्या अगोदर मी यांच्या इथे दिवाळी पाडवा आहे, तर आता दिवाळी पाडव्याला काय करायचं असतं, तर इथे मी वळून घेत आहे आपल्या नवरोबाला. तर झालं असं की टोपी जी आहे तर त्यांनी घातलेली नाही आहे, जे मला पाहिजे होती की घालावी, पण म्हटलं जाऊ द्या, आता घाई पण खूप झालेली होती. मुंबईचे आमचे पाहुणे आलेले होते आणि मुंबईचे पाहुणे येऊन नुकतेच गेलेले आहे. मुंबईचे पाहुणे गेल्यानंतर जे आहे तर तुम्ही बघू शकता, मी माझं जे वाळण्याचा कार्यक्रम होता तो करून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने जे आहे माझं बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा जे आहे तर ते पण पूर्ण झालेलं आहे. तर इथे दिवाळी आणि हे सगळे सण आहेत तर चांगले गेलेले, सगळ्यांचे चांगले गेलेले असतातच, असं नाही आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुमची दिवाळी कशी गेली आहे ते पण मला कळवा. आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण भेटूया भाऊबीजेच्या नेक्स्ट व्हिडिओला, तर तोपर्यंत मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. तर चला, टाटा आणि बाय बाय. आणि तुमची दिवाळी कशी गेली ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला, भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.